मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा सुमेरित मराठी ह्या यूट्यूब चॅनेलवर स्वागत आहे. आजची कथा सुरू करण्यापूर्वी जर कोणी ह्या चॅनेलवर पहिल्यांदाच आले असाल आणि अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद. तालुक्याला गेलेला ठम्या दिस मावळायला परत आला. तोंड पार उतरून गेल्यालं. नरड्यात राखेल ठासल्यावानी थोबडा कसनुसा झाला होता. गडी गबगब होता. काय बी बोलत नव्हता. पावल्यानं विचारलं, काय रे झालं? हुतय काय? सरकारले गुरमीत हाय. त्याला गरिबाची काय बी कदर नाही. काय काय म्हणला र साहेब? 20,000 रुपये भरा आणि जामिनावरती सोडतो. ह्यात त्याच्या मारी एवढंच नव्ह मजी र. एवढं पैसं मजी काय झाड हलवून आणायचं आहे ती वय? कुठं आपली पत हाय तवा सावकार 10-5 रुपये उसनं दिल आपणाला. येडा हायस येडा. मी आणतो की पैसा. तू जामीन राहायचं. चौलुदाला सोडवून आणायचं. हो हो, पैसा असल्यावरती आपण कवा बी तयार हाय. पैशांची सोय होत्या म्हणल्यावर समद्या वस्तीला बरं वाटलं. पावल्या काशीला म्हणला, चहा कर. कशाचा करू? चहाची बुकणी कुठाय? अगं मग एक मिठाचा खडा टाक. कर लवकर. तेवढीच तोंडाला चव. पावल्याच्या डोक्यात रहमतपूरचा धनलाल फिरत होता. 25,000 रुपयाला तो कबूल झाला होता. आता पावतर चोरल्याला समद सोनं नाणं त्यांच्याच डोंबलावरती घातलं होतं. त्याच्या जोरावर त्यानं 2 बिल्डिंगा बांधल्या होत्या. आता तर म्हण सनिमाचं ठेटार बांधतोया. कमाल हाय गड्याची. धनलाल तर लय चालू माणूस. 4 फुटक्या कब्बश आणि किटली घेऊन गावात आला होता. आता लाखाचा संसार उभा केला. पावल्या आपल्या घराकडं येतूया असं बघून धनलाल मागच्या दारानं सटाकला. पावल्यानं बाहेरनच विचारलं, पाटील हायती का? नाही ती. दाराच्या मागनं आवाज आला, कुठं गेलाय? पोलीस स्टेशनावर. बाप रे. पावल्या दचाकला. आता पळावं का हितच थांबावं काय बी समजना. येड्या बोड्याचं तिथनं विचार करत थांबलं. कोणीतरी जाता जाता खकासलं, हे फास पारद्या, काय करतोयास र हितं? मार खायचा आहे व्हय तुला? पावल्या कसनुसा हसला. मनात म्हणला, गावात हाय र तुझ्या म्हणून सरडावानी मानगुड ताटवून बोलतोयास. शिवारात य, ठिचून चटणी करतो तुझी. पावल्या सरळ आत घुसला. भीतीला टेकून बसला. पावल्या काय हालायचं चिन्ह दिसना तशी शेडजींची बायको म्हणली, आव त्या आज येत्या तीच आसन हाय. तिथनं पुढं चिचनारला जाणार हाय ती त्या. तुमची नाही भेट हुयाची. असं कसं? जाऊन जाऊन कुठं जाईल? रातच्या वस्तीला तरी येईल का नाही माघारी? अव राती आमची चोरी झाल्या. चांगली 50,000ची. पोलीस ठाण्यावरती सकाळपासनं 10 हेलपाट झालं. आता कुठं पाहुण्याकडनं जाऊन येतो म्हणलं तर. तेवढ्यात कटाळलेला धनलाल बाहेर ना आला. राम राम पाटील. आता कशाला झट्ट्याचा रामराम घालतोयास? मर्दा आता मी उठत नाही जन्मातनं. चोरांनी पार रसा तळाला बसवलंय मला. काय व झालं? हे बघ. असं म्हणत त्यानं तिजोरीची कडी दाखवली. कुलूप मोडूनच काढलं होतं. मागची खिडकी उपासली होती. घरातली कापडं कशी बी इसकटली होती. पावल्या इरामला. काय बोलावं ते त्याला समजना. तरी बी धीर करून बोलला, पाटील या काम होतं. कसलं? पैशाचं सोडून बोल. पैसच पाहिजे होतं. 20,000 रुपये चौल्याला जामीन भरायचा हाय. हिथं 90 पैसे दातावरती मारायला नाही ती. आणि तुम्ही कसलं पैसे मागतायसा? अरे आमचं जीव जाते तर तुम्हाला गंमत सुचते. कुठनं आणू पैसे मी? कुठनं आणू म्हणजे? आमचं घेतलं ते आम्हाला परत दे. आता चोरी झाली त्याला मी र काय करणार? म्या काय चोरासनी टपाल पाठवलं होतं का काय? अरे पण पाटला त्यात आमचा र काय दोष? हे बघ पावल्या, दोष कुणाचाच नाही. पण आता पैसं गेलं त्याला काय र उपाय? माझ्याजवळ ठेवलंच नव्हतं असं समज आणि जा निघून बाबा. पाटील आवहित आमचा जीव चाललाय पैशा पाय आणि तुम्ही टोलवा टुलवी करतायसा व्हय? गरिबाच्या जीवाशी खेळू नका. बँकेतलं पैसं काढा. पाहिजे तर बायकोचं दागिनं मोडा. पर मला आत्ताच्या आत्ता पैसं पाहिजे ते बघा. तुझं पैसं? कशाचं र?
काय लिखी टाकी हाय का? लिखी कशाला? तोंडी व्यवहार झालाय. उद्या तू म्हणशील ₹1,00,000 दिलं होतं, म्हणजे आम्ही घरदार इकून द्यायचं का र तुला? तसं म्हणायला मी काय गू खात नाही, आणच खातूया. पाटील, तोंडाची गाण करू नका. बऱ्या बोलानं पैसे टाका, नाहीतर काय र करशील? देत नाही पैसा. ठीक आहे पाटील, पैसा आम्ही झट्ट्यावरती बांधतो, पण हे चांगलं नव्हं. पावल्या चिडला. अंग थाड थाड उडायला लागलं. तो घराच्या बाहेर आला. एका हाटीलात शिरला. ढसा पाणी पेला. एकानं विचारलं, का र बाबा, धनलाल शेठजीकडं आला होतास व्हय? व्हय व्हय. कशाला? पैसा मागायला. व्हय, पण मिळालं नाही. चोरी झाल्या असं सांगितलं असणार. हं, अरे त्याच्या अवलादच चोराची हाय. त्या डोंगरातल्या फासपारध्यासनी हाताला धरून लाखानं रुपये कमिवल्याती त्यानं. आता माघारी कुठलं देतूया? मुद्दाम उठिवलंय चोरी झाल्या म्हणून. खरं म्हणतायसा व्हय? व्हय व्हय, खरं तेच सांगतोया नव्हं. सकाळपासनं काय बॉम्ब नव्हते. आता तुम्ही त्या घरात शिरलास आणि बॉम्ब झाले बघा. ती काय पोलीस निघाले ती त्याच्या घराकडं. आत्ता जात्याली. जावयागत चरत्याली. 100-500 रुपये घेऊन खोटा पंचनामा लिहित्याली. सगळा चोरांचा बाजार. पुण्यांदा पाणी ढोसून पावल्या बाहेर पडला. नागागत सळाळला. जिथं बंदुका पुरल्या होत्या तिथं आला. अंधार पडूस तवर थांबला. एक बंदूक काढली. गोळ्या चाचपून बघितल्या. अंदाजानं आभाळात बार टाकला. निघाला कुर्यात अंडील खोंडावानी. रातच्या 1:30-2च्या सुमारास पावल्या खिडकी उपसून शेठजीच्या घरात घुसला. शेठजीची बायको वर ढुंगाण करून पडली होती. धनलाल निवांत घोरत होता. पांढरा रेडा झोपावा तसा अर्ध्या चड्डीवर झोपला होता. पावल्यानं सरळ पोटावरती बंदूक ठेवून चाप वडला. रानडुकरावानी गळी चिराकला. बायको उठली तशी पावल्यानं बंदूक फिरवून मुंडक्यावर हाणली. दोघं बी जाग्यावर गार. पावल्या तिजोरी जवळ सराकला. खिशातली बॅटरी काढून कुलूप काढायसाठी धडपडायला लागला. पण काय जमना. तिजोरी शिमेटामध्ये जाम बसवल्याली. उचलून पळवणं बी शक्य नव्हतं. कोपऱ्यातली पार उचलली. तिजोरीच्या तळात लावली. आरण देऊन पार दाबली. तशी दणक्यात तिजोरी उखडून पडली. दनादना उभा आडवं ठोकं घालून तिजोरी फोडली. सोन्याचा ढीगच्या ढीग. नोटांची बंडलं त्यानं पोत्यात भरली. हाताला घावल तेवढं घेऊन गडी पसार झाला. रातोरात वस्तीवर आला. गडी माणूस भोवतीनं गोळा झालं. ठम्या मोहर पैसे टाकीत पावल्या म्हणला, ठम्या, दिस उगवायच्या तालुक्याला जा बाबा. साहेबाला म्हणावं 20,000 रुपये गांडीत घालून घे, पण आमच्या चौलुदाला सोड. 2 दिवस गडी मोकळा सुटू दे. समद्या जिल्ह्याला आग लावतो. सारे भडवे हरामखोर. खायल तिथं उलटत्या ती. हे समद सोनं आमचं, आम्ही लुटून दिल्यालं. पण तो भडवा धनुशेठ म्हणतो चोरी झाली. वार न्याय. भडव्याचा नांगाच बशिवला. बरं, मी चलतो आता. आता र कुठं जाणार? सरकारी माणसं माझ्या मागावर हायती. कुणी आलं तर घाबरू नका. सरळ सांगायचं, आम्हाला काय ठावण हाय. तो आमचा कुणी लागत नाही. चलतो. हो, पण कुणाकडं जरा दारू हाय का र? हाय की. असं म्हणत बन्याला समधी बाटली पावल्या मोर ठेवली. वा 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 वा, ह्याला म्हणायचा माणूस. हा, हे सगळं सोनं ठेव तुझ्याजवळ. गरज लागली मजी मागीन, नाहीतर राहू दे तुला. खांद्यावरती बंदूक टाकून पावल्या पळाला. उपाशी पोटी पोटामध्ये दारू ढकलल्यानं आग पडली. पावल्या सरळ ऊसाच्या फडात शिरला. 4-5 ऊस कडाडा फोडून खाल्लं. तिथंच झोपला. जेव्हा कोली हुक्क्या टाकायला लागली तवा सुटला. पुन्हा ऊस खात बसला. वरनं घुई घुई आवाज आला. चायला इकडं कोण चितार धराया आले यरवाळी. वराडणारं फासपारध्याचं पोरग जवळ आलं तसा पावल्या म्हणला, कुणाचा र तू? बजा पारध्याचा. म्हणजे हानम्याचा भाऊ बजा का? बारामतीकडचा. व्हय व्हय. सुटला का तुझा बाप तुरुंगातनं? नाही, 6 खुनांचा आरोप ठेवलाय त्याच्यावर. सरकार काळ्या पाण्यावरती पाठवणार हाय. सरकार लय शान हाय. किती चितार घावलं र? 10-12. यकान इकडं खातो भाजून. 3 रुपये पडत्याली. देतो तुला. आण. पोरानं चितूर हातात ठेवायचा अवकाश.
पावल्यानं झटक्यात चित्राची मान मुरगाळली. दोन्ही पाय बाजूला ताणलं. याक पखाड उपासलं तसं दुसरं ढिलं झालं. तिसऱ्या हिसक्यात समदा चितूर सोलून निघाला. बांधावरती जाऊन चितूर भाजला. लागला खायला. द्या की 3 रुपये. पावल्यानं बंदूक उचलली. पोराकडं बघत विचारलं, ह्याला काय म्हणत्या ती? बंदूक. ह्याच्यात 3 रुपये हाय ती, पाहिजे ती का? असं म्हणत त्यानं बंदूक पोरावर रोखली. पोरग बोंबलत पळालं. आपल्या जोडीदारासनी घेऊन आलं. पार घाबरून गेलं होतं. तोंडातनं सबूत सुदीक फुटत नव्हता. नुसतं खानाखुना करत होतं. बरोबरची टोळी पराक्रम गाजवायला बघत होती. नुसता दाब त्याला, जाग्यावर हाणतो तर, असं म्हणत होती. 2 घासा चितूर खाऊन पावल्या निवांत पडला होता. तवर घोळका आला. 1-2 ढांगूळ सवताला लय हुशार समजायचं. ए बंदूक चालवणाऱ्या, उठ की आता, का म्हणून पास चाललायस? हा, अरे उठ की, का घालू कुत्र्यावानी धोपाटी? पावल्या ताडकन उठला. हत्तीगत गडी मिशी पिळीत उभा राहिला. समदी घाबरली. यू मोर का पळतायसा गबगुमान? समदी पळायच्या बेतात होती, पण पावल्या मधीच मोठ्यानं हसला. अरे का सम्याव मांजरावानी चळा कापतायसा? या जवळ या. आपल्याच जातीवर हत्यार चालवायला आम्हाला याड नाही लागल्यालं. अरे वळखलं का र मला? चौल्याचा दोस्त हाय मी, पावल्या. काय? समधी मोहर झाली. पावल्याच्या पायावरती टकुरं ठेवलं. डोळ्याला डोळा भिडवायचं धाडस कुणात नव्हतं. गारच्या पावसात घावल्यावानी सगळीच काकडून गेली होती. एकानं पिशवीतली बाटली बाहेर काढली. पावल्याला दिली. एकदम 5 चितार भाजलं. आग्रह करून करून खायला लावलं. बारामतीकडं कवा जाणार हाय? बघू आता. हनुमंत्या म्हणाल तवा. मोरक्याच्या मोहर थोडंच जाता येतंय आपल्याला. बजूबा सुटला तर त्याला निरोप सांगा माझा. आणि तो दिनक्या कुठाय र? कंचा? तो झिपरा? हा, पवाले मस्त वाजवायचा. त्याचा खून झाला. भानगडीत घावला. गावकऱ्यांनी दगडांनी ठिचून मारला. वायड झालं र. एकदाच पवा ऐकला त्याचा. कैकाडी काय वाजवत्या ती, असा भन्नाट वाजवायचा. जाऊ द्या, मोरका बरा हाय नव? वय तिरसिंग बाजाची औलाद हाय. चांगला हाय तवर चांगला हाय. बिथारला मजी लयच वायट. तुमच्या टोळीतला तो धर्म्या आला होता की आमच्यात. कुठं पळाला कुणान ठाव. पुन्हा आमच्या मोरक्यानं चांगला हिसका दावला. पुन्हा नाही फिराकला. पावला नुसता हसला. म्हणाला, आता जावा. मी भेटलो होतो म्हणून कुणासनी बी सांगू नगासा. जावा. कटाळल्याला पावल्या झोपून राहिला. अंधार पडल्यावरती उठला. चालत सुटला. ठरल्या जागेवरती जिथं बंदूक पुरली होती तिथं जाऊन बसला. मातीत गाडलेली बंदूक माणसाची वाट बघत होती. मातीतनं निघणाऱ्या गरम झळा कपाळापावतर भिडत होत्या. तरी बी गार वारं अंगाशी झोंबत होतं. उभा माणूस वलपाडायला बघत होता. दारू चढल्यावानी आवाज मारत होता. बोचरी हुडहुडी अंग कापत काळजा पावतर भिडत होती. त्यानं चिलीम बाहेर काढली. अंदाजानंच तंबाखू भरली. त्यात गांजा मिसळला. फका झुरकं मारायला लागला. चिलमीच्या टोकावरचा लाल भडक गोळा अंधाराला जखमी करायला लागला. ठम्यानं चांगला 2 मैलावरनं पावल्याला वळाकला. एवढा रातचा निवांत चिलीम फुकणारा माणूस ह्या भागात जन्मायचा होता. उरीपोटी कसलंच भ्या नसल्याला पावल्या कुणाची तरी वाट बघत होता. ठम्या बी यताच्या काठीवानी चिवाटगडी. नेमका पावल्या मोहर येऊन उभा राहिला. पायाखालची वाट असल्यावानी सरासरा चालत आला होता. नुसत्या सावलीवरती माणूस वळाकणाऱ्या पावल्यानं ठम्याला वळाकला. कमावल्याल्या आवाजात बोलला, बस खाली, लय उशीर केलास मर्दा. झाला, साहेब लय खडूस भेटला होता. काय म्हणला र? अजून महिनाभर सोडणार नाही. अरे पण का? आम्ही का जामीन भरत नाही का? सरकारामोर देवाचं बी काय चालत नाही. अरे पर फाशीची सजा झालेली माणसं सुदीक जामिनावरती सुटत्या ती. चौलुदाला पण फाशीच होणार हाय. पोलीस म्हणत होता त्याची सुटका होईल असं वाटना झालंय. पर का र? सरकार कात्रीत पकडायला बघतय. मजी र, तुम्हाला पकडल्याशिवाय त्याला सोडणार नाही म्हणतय.
दोघं एकाच येळी बाहेर असला सा म्हणजे सरकारची डोकंदुखी वाढत्या. अरे वार टाळक, खरी बात अशी आहे वय. बराय, बघून घेतो म्हणावं. कोयता हाय नव? हाय की. उलट्या बाजूनं हित उकर, उकर भरा भरा. मातीतनं वर आलेली बंदूक बघून ठम्याचा माकला. काय, कसं काय हाय हत्यार? पर हितं कसं आलं? आला आपल्या पायानं चालत. अंगात ताकद असली तर हत्यारच काय माणूस सुधीक चालून येतंय. सरकार सोडत नाही व्हय. चल, नाक दाबल्याशिवाय सरकारचं बी तोंड उघडायचं नाही. ठम्या, माझ्या शेम्यासारखा हायस तू मला साथ देणार नव? हो हो, नुसता माझ्या पाठीशी राहा. दिसातनं एक माणूस तरी मारायचा. जमलं तर एखाद्याचं समद घर सप्पय करायचं. सरकारची झोपच उडली पाहिजे. आमची 2 माणसं डांबता, मग घ्या फळ त्याचं. यम्याला सोडायला ते तयार होते. त्याला काय माती लावून वाट घालायचं आहे ती वय. मला पाहिजे होता माझा चवल्या. पिसाळलेल्या रानडुकरावाने पावल्या तर काढला. दिसभर शिवारात कुठं बी पडून राहायचा. रातचा ठम्याला घेऊन गावात घुसायचा. 2-4 जणांसनी भोगसून माघारी वळायचा. बंदुकीतल्या गोळ्या संपल्या तसा त्यानं कोयता हातात घेतला. कच्चा कच माणसं तोडायचा. पोर म्हणायचा न्हाय की बाय म्हणायची न्हाय. घावलती सप्पय करायचं एवढं खरं. धावत शिवार गाठायचं. कुणाच्या बी हातभट्टीवर जायचं. दम देऊन दारू प्यायची. पुन्हा निघाला आपल्या कामावर. खुनावरती खून पडायला लागलं तसं सरकारचं तर टाळकच फिरलं. चवल्या तुरुंगात असताना बी खून पडलं म्हणल्यावर साहेब गडबाडला. साऱ्या वस्त्यावरनी धरपकड सुरू झाली. बारामतीकडच्या हनम्याचा पुराच्या पुरा तांडा धरला. पण काय उपयोग झाला नाही. दणकीतलं पिस्तूल मातूर त्यानं जपून ठेवलं होतं. साहेब मोहरा आला की उडवायचा. पेशल त्याच्यावर वापरायचं. माणसं मारायची चटक लागली तसं पावल्याला काय करमना. ठम्याला ते कसंसच वाटायचं. सारखी रोज माणसं मारायची म्हणजे खाटकाच्या वर धंदा झाला. ठम्या एक दिस म्हणाला सुधीक त्याला, पाहुलुदा, रोज माणसं मारून काय मिळणार आहे र? तू बरोबर राहणार आहेस का नाहीस तेवढं सांग. नाही, राहायला मी कुठं नाही म्हणतोया, पण माणसं मारायला मदत नाही करणार मी. गप्पे. पावल्या तापला. पोराच्या बोलण्यानं जास्त चिडला. चल गुमान गावात. नाही जमायचं पावलुदा, पाय धरतो र तुमचं. असं का? वा र वा, कातनीला आलायस म्हण की. असं म्हणत पावल्यानं दणकीतनं पिस्तूल बाहेर काढलं. ठम्याच्या छातीवर रोखलं. लेका भाग्यवान हायस तू. सरकारच्या हत्यारानं मरण येतंय तुला. ठम्या काय बोलायच्या आत पावल्यानं पिस्तूल झाडलं. दणक्यात ठम्या आडवा झाला. त्याच्या रक्तात बोट भिजली होती. डोळ्यामोहर नाचवीत सवता सवतावरती खुश झाला. दोन्ही बंदुका उचलल्या. सरळ किसनाबाईच्या पुलावर आला. दिल्या टाकून पाण्यात. आता जावा, समिंदराला मिळाजा. नेहमी देव पोटात घ्यायची सवय लागल्याली. आता माणूस मारणारे हत्यार पोटात घ्या. सरकारला म्हणावं 2000च्या बंदुका काढण्यासाठी 10,000 रुपये देऊन माणसासने लावा बुड्या मारायला. समदा यडपाडांचा बाजार, दुसरा आणि काय. गिधाडानं पकाड हलवावं तसा पावल्या खदा खदा हसला. मनातल्या मनात खुश झाला. ठम्याला मारून बी जीवाचं समाधान होईना. आणखी कुठं माणूस दिसतोय का ते बघायला लागला. तसल्या रातचा नदीकडच्या शौरीतनं वाट काढीत नाकामोहरत चालत राहिला.